नमस्कार मित्रांनो, कोकणचं रायडरमध्ये तुमचं स्वागत आहे। आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे। भल्या पहाटे पहाट झाली म्हणजे 7:40 वाजलेत आणि आपण आता निघालो आहे मुंबईसाठी। खूप वाईट वाटतंय, जायची इच्छा नाही आहे पण काय जावं लागतंय। आधी काम करावं, पैसा कमवावा, मग फिरावं। आधी कामोबा, मग पोटोबा, मग विठोबा। सकाळी सकाळी न निघण्याचं कारण अंधार एवढा होता की त्या अंधारात जाणं थोडं मुश्किल होईल। तर आपल्या गावातली जी देवता आहे श्री मुंब्रा देवी, त्या मुंब्रा देवीचं दर्शन करून आपण पुढे निघूया। वाव, आपण थोडा समुद्र दर्शन पण करून जाऊया। आणि हे एक मंदिर आहे श्री स्वामी समर्थ मठ, हे नवीनच बांधलं आहे। हे बघा, गवळदेव प्रसन्न। आणि हा बघा आपला भला मोठा अरबी समुद्र, आपल्या गावातला, आपल्या स्वतःच्या गावातला भला मोठा समुद्र। आणि इकडे आपल्या गावातल्या लोकांची जागा पण आहेत, ते तिकडे काकांचं घर आहे वाळूमध्येच। आणि हे बघा हा समंत समुद्र। आणि या समुद्राच्या बाजूचं मुख्य आकर्षण म्हणजे हे सुरूची झाडं। हा रस्ता जुना नव्हता, हा नंतर बांधला गेला जेव्हा या समुद्राच्या बाजूचं सुशोभीकरण करण्यात आलं, किंवा इकडनं जो रस्ता होता तो काढण्यात आला, जो डायरेक्टली जातो कुणकेश्वराकडे। याला आपण कोस्टल रूट पण बोलू शकतो। एवढंच की या रस्त्याचं काम करणं थांबवलं आहे गाववाल्यांनी। फक्त रस्ता तुम्हाला वाट करून दिले, त्याच्यावर डांबरीकरण करण्यासाठी त्यांनी नकार दिला, त्यामुळे हा रस्ता असा धुळामध्ये आहे। आणि या धुरळ्यामुळे ह्या स्टॉलवर लोक वडापाव किंवा भजीपाव वगैरे नाही बनवत, नॉर्मल जे स्नॅक्सचे पॉकेट्स असतात तेच विकतात। आणि हे बघा पवनचक्क्या, समुद्र सुकती झाली आहे पूर्ण। हडबडीत रस्त्यावरून मस्क्या रोडला रे पिल्लू, ओढला रे पिल्लू। कुत्र्याचा पिल्लू होता। विठ्ठल रखुमाई मंदिर, आणि इथेच ते आपला नौका सेतू बांधला होता श्री दिरबा देवीच्या आगमनासाठी। जी परंपरा होती तीच कंटिन्यू राहणार। वाव, दॅट्स द मूव ब्रो। ब्रिजच्या मध्ये तो मस्त व्यायाम करतो, म्हणजे काय सल्यूट आहे भाईला। आपली लालपरी निघाले, आपण तेच शूट करतोय। देवगडचा डेपो आहे बघा आपले, जो इमोशन्स आहेत देवगडच्या डेपोचे, त्यासाठी मी इकडे मुद्दामून शूट करायला आलो आहे। हे बघा इकडे काम चालू आहे सध्या देवगड डेपोचं। जशी आपली ST जाते मुंबईसाठी, तसंच आपण हळूहळू मुंबईसाठी निघूया। जशी ST बाहेर पडते तशी। पण सकाळ सकाळचं असं कोकणात ना बाहेर फिरायला खूप भारी वाटतं, कारण हे वातावरणाचं थंड आणि एक वेगळाच फ्रेशनेस आहे। तो जो मी तुम्हाला बोलतो ना, जो स्मेल आहे ना कोकणातला, तोच एकदम बेस्ट आहे, बेस्ट। म्हणजे एकदम तुम्हाला तोंड पण धुवायची गरज नाही, फक्त सकाळी उठा आणि बाहेर पडा, आंघोळ झाली, दॅट्स इट। वाडातरचा तो मंदिर, हा वाडातरचा ब्रिज, आणि मस्त मस्त सकाळ येताना पटेल कॅन्टीनला शूट करायचा मिस झालं होतं। तर बघा आता आपण पटेल कॅन्टीनमध्ये आहोत आणि आपल्याला जायचं राईट साईडला। बघा इकडे लिहिलं आहे आय लव पटेल। आपण आता पोहोचलो आहोत आंबेरी पुलाच्या जवळ। यार ड्रोन हवा होता, ड्रोन। पगार थोडा वाढू दे, मस्त ड्रोन घेतो पहिला आणि मस्त असा कोकणातला व्ह्यू शूट करतो। उमललेले फूल तू सागराचीला, तुझ्या रूपाला तुझ्या रूपाला तुझ्या रूपाला पाहून पोरी झालेत किती लोकांचे हाल 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 हाल। तुझे रेशमी काले बाल, तुझे गुलाबी गुलाबी गाल। मी आता ऑब्झर्व केलं, माझी जी सावली आहे ना ही काय चुत्या वाटतंय मी त्याच्यामध्ये। एवढा विचित्र दिसतो ना या सावलीमध्ये, असं वाटतंय मुंगळे असते ना, मुंगळा, हे डोकं आहे मुंगळ्याचं
आणि या मुळाचा पार्टचा मागचा पार्ट सावली असताना मी कधी शूट करणार नाही. काय विचित्र वाटतं यार. आरशामध्ये किती भारी वाटते गाडी आणि सावलीमध्ये अरे बापरे बापरे बाप, काय भयंकर वाटते. नको नको. आपण पोहोचलो दांडे ब्रिजला. बघा दांडे ब्रिज. काय मासे विषय पकडतात की काय. जाऊ एकदा विजयदुर्ग फोर्टवर. इथूनच थोडा पुढे आला की विजयदुर्ग फोर्ट दिसतो तो बघा. डायरेक्टली दिसणार नाही, थोडा मला झूम करावं लागेल. तो बघा पूर्ण विजयदुर्ग फोर्ट दिसतोय. या लोकेशनला आपण थांबलो होतो आणि इथे ते बाबा बसले होते वाट बघत की चिंगळ्या येतील चिंगळ्या येतील. चिंगळीवाले बाबा आता दिसत नाहीत कुठे. जर असते तर आपण त्यांच्याशी भेटलो असतो, पण नाही येत ते. अर्धे स्पीड ब्रेकर आले ना हे अर्धे. हे बघा हे समजा तर राजापूर आलं, राजापूर नाही जैतापूर आलं. जैतापूर ये देखो ये अगर आधा स्पीड ब्रेकर दिखा ना आप लोग को समझ जाने का है जैतापुर. ये कारनामा सिर्फ जैतापुर में है. ये आधे स्पीड ब्रेकर वाला. आओ जैतापूरचा पूल यार. खरंच ड्रोन हवा. मम्मी असं वरती ड्रोन सोडेल आणि गाणं लावीन. हैया ओ कंची माणसं साडी गोळी. घर आणि समोरच नदी. हा व्ह्यू मला एकदम भारी वाटतो, क्लासिक वाटतो एकदम. असं निसर्ग रम्य. हा बघा ना हे इकडे घर, समोर ही माडाची झाडं आणि समोरच नदी. नाही हा बघा हा काय व्ह्यू आहे मस्तच. असं छोटे छोटे नारळाची झाडं. हे जे वॉलपेपर असतात ना, वॉलपेपरमधले जे सीन असतात ना ते इकडे बघायला मिळतात. आता आडिवरेला पोहोचलो. आय नो मी तुम्हाला सेम रूट दाखवते, बट बघा तुम्ही. कारण जाताना मी येताना दोन्ही समजलं पाहिजे ना. जाताना कसं वाटतं आणि येताना कसं वाटतं सेम रूटवर. एक दिवस येणार मी आडिवरे महालक्ष्मी मंदिरामध्ये. एक दिवस येणार, फुर्सतमध्ये येणार, नक्कीच येणार. हा जो गोप्रो लावला ना त्याच्यामुळे ना हेल्मेटवर एवढं वजन पडतं ना, म्हणजे कान आणि ना मागचा जो पार्ट असतो डोक्याचा तो दुखायला लागला. आप्पा होते ना, हे त्यांचं हॉटेल. आम्ही इथे थांबलो होतो. खूप मस्त आहेत ते लोक. आप्पा ते आता असतील नसतील आय थिंक नाहीत वाटतं, किंवा आतमध्ये असतील सुद्धा. आप्पा 8-9 वाजेपर्यंत कसं पण करून अंबरनाथला टच व्हायचं आहे, कारण एक इम्पॉर्टंट एडिटिंग करायची आहे एका ॲड्सची. त्यासाठी पळापळ चालू आहे. इथून लेफ्ट साईडनी कनकादित्याचं मंदिर, हे महापुरी देवस्थान कशेळीचा. किती मस्त आणि सुंदर गाव आहे, एकदम शांत. कॅन्टीन पण बघा किती एकदम सावलीमध्ये आणि थंड थंड वातावरणामध्ये. ऊन आहे बाहेर पण इथे किती मस्त वाटतंय. नारळाची झाडं. यार हे काय आहे, हे काय आहे खरंच. कोकण म्हणजे स्वर्ग आहे ना यार. ते बोलतात ते खरंच सगळंच पॅराडाईज आहे. पॅराडाईज पण नाही बोलू शकत. पॅराडाईजचा अर्थच वेगळा आहे, बट दिस इज अ डिफरंट थिंग. मी जसं गेल्या वेळी बोललो होतो, स्वर्ग पण नाही बोलू शकत आपण. स्वर्गमध्ये पण ते अप्सरा वगैरे असतात, तसं नाही. हे वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे. मस्त हवंसं वाटणारं, सुंदर आणि अचंबित असं एकदम भारीच काहीतरी असं की काय सांगू. म्हणजे असं एकदम अट्रॅक्टिव्ह, असं मस्त जुळजुळणारं आणि असं भुरळ पाडणारं असं काहीतरी आहे कोकण. भारीच एकदम. समुद्राची चादर बघा, समुद्राची चादर एकदम. हे बघा एक नंबर व्ह्यू आहे गावखडीचा हा. आणि हा जो उतार मिळाला आहे ना, हा काय होतं त्याला, दुग्ध शर्करा योग आहे हा उतार. आणि समोर समुद्र एकदम खतरनाक यार. दिस इज कॉल्ड द व्ह्यू. येताना बघितलं तर इंद्रप्रस्थाचं काम चालू होतं. काम झालंय की नाही माहीत नाही, पण सध्या आपण नाश्त्याला इकडे थांबणार नाही आहोत. रिझन असं आहे की ऑलरेडी नाश्ता करून निघालो सकाळी. जर इकडे थांबलो परत खालं तर पोटाची वाट लागेल. चालू आहे इंद्रप्रस्थ चालू आहे यार. काय मस्त वाटतंय.
किती सुंदर जीवन आहे इकडच्या लोकांचं. आता सध्या हेल्मेट काढतो आणि जो वायझर हा थोडा साफ करून घेतो, कारण त्याच्यामध्ये पूर्ण माती अडकलेली आहे, त्याच्यामुळे मला दिसत नाही आहे. वायझरवर पूर्ण धूळ होती. वायझर काढलाय, बोटाने साफ करतो आता, कारण कपडा काढून परत त्याला साफ करेपर्यंत टाईम जाणार. सो करत साफ करतोय. बघा केवढी माती घुसली, धूळ खूप आहे. ज्यापासून ते रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू झालंय आणि काय काय ठिकाणी अशा अर्धवट रस्त्यात खूप धूळ मिळते, खूप. बस झाला एवढा क्लीन. ओके, अभी कसं थोडा प्रॉपर दिखेगा. ऊन पण वाढत चाललंय, त्याच्यामुळे याला साफ करणं गरजेचं होतं. चलो इसको लगा देते. और पूर्णगडचा ब्रिज आणि दर्गा बघा पूर्ण पाण्यामध्ये. मी जसं लास्ट टाइम बोललो होतं की पाणी भरल्यानंतर ती पूर्ण पाण्यामध्ये जाते, तर ती बघा दर्गा पूर्ण पाण्यामध्ये. आणि हा आपला पूर्णगडचा ब्रिज. इथे मी कोल्हा बघितला होता लास्ट टाइम. बघा इकडनं तो असा पळाला होता, मग पुढे मी थांबलो आणि इथून मग तो जाताना दिसला कोल्हा. पावस खरंच छोटंसं आहे पण ना सुंदर आहे. शॉर्ट अँड स्वीट, म्हणजे शॉर्ट नाही आपण बोला, स्मॉल अँड स्वीट. मस्त सिम्पल स्मॉल अँड स्वीट आहे पावस. मला बाजारपेठच त्यांच्याशी मस्त वाटते. एवढीशी छोटीशी चिंडुकली. आणि बघा चिंडुकलं बस स्थानक पावस नावाप्रमाणे. बघा रेडको पण, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिकडे, पण असे भारी भारी आहेत, मस्त मस्त. आपण आता करबुडे उक्षी घाटामध्ये आहोत आणि इथून बघा नजारा काय भारी भारी दिसतोय. एक कोणतं तरी हॉटेल आहे, जोशी स्नॅक्स. निशाना तुला दिसला ना. हा बघा त्या पुलावर ना कोकण रेल्वे पास होते. मित्रांनो आता जो कोकण टच होता ना तो आता संपत चालला आहे, कारण आपण त्या उक्षी ब्रिजच्या इकडे चाललो आहे. आता कोकणातला जो हवा असा वाटणारा वास किंवा ते जे वातावरण होतं थंड थंडवालं, ते आता संपणार. जसं उक्षी ब्रिज येईल तसं तर ऑटोमॅटिक संपणार. उक्षी पूल आलेला आहे आणि खरंच इच्छा होत नाही आहे जायची कोकणातून. ते आता फालतू रोडवर जायचं आपल्याला धुरळाच्या. बट क्या कर सकते हैं, चलो बाय बाय कोकण. म्हणजे ॲक्च्युअल कोकण यार तो टच. आता आपण या रस्त्याला लागून आहे एकदम. बघा धुरळा, बघा धुरळा बघूनच मन एकदम हे होतं आहे. मला आता जॅकेट लावू द्या फक्त इकडे थांबून. जॅकेट लावून घेतो मी. हे बघा काय काय रस्ते, काय हा व्ह्यूज आहे. तो बघा तो आहे मेन खजाना तिकडे. काय मनच करत नाही मला गाडी चालवायचं. छे सिमटांचे रस्ते, धूर धुरळा, गरमी, घाम, इचकटपणा, चा 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 सगळे असं निगेटिव्हिटी आली आहे अंगात. हा बघा हा ब्रिज पण सेम आहे उक्षी ब्रिजसारखा. बघा सेम खाली नदी आणि वरती ब्रिज. जस्ट आपण पोहोचलो संगमेश्वरला, पण इथे पोहोचेपर्यंत जे धुळीमधनं यावं लागलं आहे ना बाबा, पूर्ण धूळ झालं आहे सगळा. संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि सर्व स्टेशनचं असं रिनोव्हेशन असंच केलेलं आहे, अशा मस्त थीममध्ये. जल्ला चिपळूण आलं आहे आणि चिपळूण आल्या अशी जालपूल चालू झाली आहे ना. 12 वाजत आले आहेत
12 वाजले सॉरी. अँड जी गरमी चालू झाली आहे बापरे बाप, सगळी जालकोल. माझी पण एनर्जी आता अशी बाष्पीभवन होत चाललं आहे त्या एनर्जीचा. मित्रांनो, तुम्ही शॉर्ट्स बघितले असतील अमराबनचे. गाडी अशी पार्क होती की हेल्मेट ठेवलं तर हेल्मेट सटकलं आणि डायरेक्ट गोप्रो वेगळा झाला. हे राईडमध्ये माझ्याकडनं काय नाही का पडतच असतं, काय नाही का तुटतच असतं. फुल करा. हा बघा भोसते घाट, स्पीड ब्रेकरचा घाट, कशिडी टनल, कशिडी बोगदा. बोगदानी बॉटल मिळत आहे ना सावली मिळत आहे. आता एक सावली मिळाली आहे. गपचूप चिंगम चगळतो. जाताना पण आपण इकडेच थांबलो होतो चिंगम खायला गावाला जाताना. पाण्याची बॉटल द्या ना, पाण्याची बॉटल छोटीवाली आहे का? हां चालेल, 10 ना. पाणी एवढं थंड होता, त्यात मी ॲपिडंट खाल्लं. ॲपिडंट प्लस पाणी, म्हणजे साधं पाणी प्यायला तर थंड वाटतं आणि त्यात मी ॲपिडंट प्लस थंड पाणी पितो. उन्हाची झळ एवढी आहे ना, बघा पूर्ण तापलं, सगळं तापलं आणि जायपर्यंत आहे ना. गेंडू नशीब आहे आपलं. माणगावमध्ये पोचलं. ट्रॅफिक बघा, येताना मला ट्रॅफिक थोडी पण लागली नव्हती, पण जाताना बघा. आत्ताच थोडं नाश्ता नाही सॉरी दुपारचं जेवण. वाजले 4. बोटांची हालत बघा पूर्ण रेड. हीच असते निशाणी कोकणच्या राईडची. मी असेच हॉटेल शोधतो जिकडे कोणी नसेल, मिळतं सुद्धा चांगलं आणि फक्त आपल्यासाठी. कारण गर्दी असते तेव्हा एकदा ते घाईवर असतात आणि पटकन उठवतात. आणि इथे कसं कोण नसल्यामुळे फोन पण चार्ज करा आरामात आणि निघा पण आरामात. पाली 8 किलोमीटर है, खोपोली 48 किलोमीटर है. और अभी बज गए है 4:15. यार नदीचा व्ह्यू बघा जाताना कसा दिसतोय. वाव यार, भरलेली आहे तर मस्त पूर्ण व्यवस्थित व्ह्यू मिळाला आता. वाव, हे बघा हा जो दिसतोय ना डोंगर, हा पालीचा डोंगर आहे. जाताना आपल्याला कळत नाही, पण येताना बघा हा दिसतोय व्ह्यू हा या डोंगराचा. एक नंबर. खालापूर येत आहे. वाजलेत 5:15. आपल्यासमोर एक डोंगर आहे, त्या डोंगराच्या मधूनच एक टनल गेला छोटासा. मला डोळ्यांनी दिसतं, पण कॅमेरात येईल की नाही आयडिया नाही. आता आपल्याला इथून राईड घ्यायचा. राईड घेत आपल्याला जायचं आहे कर्जत साईडला. आगे किधर तो चाय पीने को रुकते हैं. हे बघा परत एकदा दाखवतो. भैरव पाननाथ शॉप, भैरवनाथ विसावा फॅमिली रेस्टॉरंट. इथे मिस्टर राणेचं हॉटेल आहे. थोडासा चहा घेतला अमृततुल्यमध्ये नेरळच्या. अभी निकल रहे हैं घर को सीधा. ट्रेनचे व्ह्यू मिळतात आहेत, पण फालतू मिळतात आहेत.
हा बघा समृद्धी महामार्गाचा पार्ट. समृद्धी महामार्ग कधी बनेल कसा बनेल नाही माहिती. अर्ध्या रूटवर तर घर आहे या रस्त्याच्या, बट होऊ दे, एक बरं वाटेल. जवळ काहीतरी गेलं आहे बाबा मला मोठा.